हाय फ्रेंड्स, आज सकाळची सुरुवात 6:15 वाजता झाली, कारण की आज होता पौष रविवार. सर्व आवरून मी घेतली देवपूजा करायला. सर्वात आधी देवघरातील दिवा लावून घेतला आणि त्याची पूजा करून घेतली, कारण की आज पौष रविवार होता. त्याच्यामुळे चला तर आपण पाहूया पौष रविवारची पूजा कशी मांडायची. तर त्याच्यासाठी मी सर्व आवरून सर्वात आधी फर्शवर स्वस्तिक काढून घेतलं. त्याची हळदी कुंकाने पूजा करून घेतली आणि त्याला फूल वाहून घेतलं. त्याच्यानंतर पूजा मांडायसाठी एक पाट घेतला आणि त्या पाटावर एक स्वच्छ लाल कपडा टाकला, तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर एक ताट घेतलं तांब्याचं, ज्याच्यावरती आपल्याला पूजा मांडायची आहे. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये गाईचं दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं कुंकू टाकून एक काडीला थोडासा कापूस लावून ही अशी पूजा मांडून घेतली. हा आहे सूर्य. याला आपण 5 राऊंड मारतो, मधात थोडासा टिंब आणि त्याला 64 कड्या देतो. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशी पूजा मांडत आहे. तर त्याच्यानंतर सूर्य मांडून झाल्यानंतर इकडे चंद्र मांडायचा आहे, अर्धगोल चंद्र. आणि याच्या ज्या कड्या असतात त्या मोजून नसतात, आपण किती पण काढू शकतो. त्याच्यानंतर एका साईडनी याला म्हणतात कळम, 3 उभ्या रेषा आणि 3 आडव्या रेषा, आणि हे आहे याला मंडप म्हणतात. 6 आडव्या रेषा आणि 6 उभ्या रेषा. हा जो मंडप आहे हा सूर्याच्या खालीच हवा, इकडे साईडला वगैरे नको. आपण जो ताट घेतो त्याच्या खाली काढायचा. त्याच्यानंतर या सर्वांची पूजा, हळद कुंकू अक्षत फुलं टाकून मी पूजा करून घेतली आणि दोन्ही साईडनी दिवे लावून गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवला, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर माझी सर्व देवपूजा आटपून देवघर कसं दिसते हे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर सर्व देवपूजा आटोपल्यानंतर चहा घेतला. त्या चहा घेत नाहीच तर माझा मुलगा शिवाय हा उठला. त्याला दिसले देवपूजा करत आहे तर तो पण देव करायला आला. बघा किती आनंदात देवपूजा करत असतो. तर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रतीक्षा डेली व्लॉग्स. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या पौष रविवारची पूजा कशी मांडली नक्की सांगा. त्याच्यानंतर त्याच्यासाठी बनवली होती आज मी रागी, आणि तो सांगत होता आई छान बनली रागी म्हणून. तर त्यांनी पूर्ण फिनिश